नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी रवा उत्तप्पा. तर चला, यासाठी लागणारे साहित्य पहा. मी घेतलाय 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलाय. 1 छोटा वाटी दही, थोडी कोथिंबीर, थोडं चिली फ्लेक्स म्हणजेच मिरचीचा जाडसर असा कूट, थोडं मीठ चवीसाठी, 1 छोटे वाटी वाटाणे, 3 हिरवी मिरची, 1 टोमॅटो, 1 कांदा व थोडी कांद्याची पात. तर चला पुढील कृतीकडे वळूया. बघा, मी घेतलं 1 भांड, त्यात टाकूया आपण रवा. त्यात टाकूया आपण 1 वाटी दही छोट, त्याची चव फार छान लागते. चवीनुसार मीठ आपण यात टाकूया. थोडं थोडं पाणी, याला छान फेटून घेऊया. बघा, छान पाणी टाकलंय आपण, त्याला छान फेटून घ्यायचं आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकायचं व छान फेटून घ्यायचं याला. हे बघा, छान असं फेटून झालंय. याला 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत पुरीची तयारी करूया. थोडंसं जाडसर, मग परत पाणी टाकायचं आपल्याला. याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया, 5 ते 6 मिनिटं. पहिले आपण हिरवी मिरची कापून घेऊया, थोडी बारीक कापायची. छान अशी मिरची बारीक कापून झाली आपली. त्याला एका बाजूने ठेवून देऊया. आपण 1 कांदा कापून घेऊया. यम्मी लागतो. बघा, आपला कांदा छान कापून झालाय. त्याप्रमाणे आपण टोमॅटो पण कापून घेऊया. झटपट असा बनणारा आहे. कोणी पाहुणे आले तर लगेच करायला कामी येतो. मुलांच्या टिफिनसाठी पण हा उत्तप्पा फार छान असतो. घरी असलेल्या साहित्यापासूनच बनतो. हे बघा, आपला टोमॅटो पण कापून झालाय. थोडी पालकांदे पण कापून घेऊया. झाले, रवा फुललाय आपला. टाकूया परत पाणी. घेऊया. सोडा खायचा. बघा, थोडं पाणी यावर टाकूया थोडी कोलंबी. याने फार छान चव लागते. थोडे जिरे टाकूया आपण, थोडे वाटाणे, यावर टाकूया आपण थोडा चिली फ्लेक्स,
तर याला आपण झाकून ठेवूया. दोन मिनिटं झाले. आपण याला काढून बघूया. बघा छान असं शिजलंय. त्याला आपण पलटू पण शकतो. त्याला पलटून बघूया. हे बघा किती छान झालाय. त्याला 2 मिनिटे शिजू देऊया. तर चला याला काढून घेऊया. बघा छान दिसतोय. यम्मी असा उत्तप्पा तयार झालाय. हे बघा आपला रवा उत्तप्पा छान झालाय. बघा किती छान दिसतोय. यम्मी असं झालंय. चला आपण तोडून बघूया याला किती स्पॉन्जी झालाय. तर बघा खूप छान असा स्पॉन्ज झालाय. मस्त पैकी बघा छान जाळीदार झालाय. याला आपण टेस्ट करून पाहूया. बघा खूप छान झालाय. टेस्ट खूप छान आलाय याचा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.